हिंगोली रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये कामगाराला मारहाण करतानाची घटना सीसीटीव्हीत कैद। मारहाणीचं कारण अद्याप स्पष्ट। चंद्रपुरात दिंडोरा सिंचन प्रकल्पात बाधित शेतकऱ्यांचं 5 दिवसांपासून ठिय्या आंदोलन। शेतकऱ्यांसाठी 240 कोटींचा तयार केलेला प्रस्ताव मंजूर करावा, शेतकऱ्यांची मागणी। विद्यानगरमध्ये 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची सांगता नाट्य परिषद उपशाखेच्या पुढाकारानं करण्यात आलं होतं। संमेलनाचं आयोजन। फुटबॉल खेळताना झालेल्या वादातून हवेत गोळीबार। सांगलीच्या मिरजमधला प्रकार। मिरज शहर पोलिसांनी एकाला पिस्तुलासह घेतलं ताब्यात। कोल्हापूरचं छत्रपती सीपीआर रुग्णालय सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात। अतिक्रमण करून बांधलेल्या टपऱ्या हटवण्याचा मुद्दा ऐरणीवर। यावल तालुक्यातल्या उसमळीत सामूहिक वनहक्क व्यवस्थापन संवर्धन आराखडा तयार करण्याकरिता नियोजन बैठक संपन्न। ग्रामस्थांच्या गरजा, समस्या, अडीअडचणी आणि मागण्या या सर्व बाबी आराखड्यात नमूद करण्याबाबत चर्चा। 6 महिन्यापूर्वी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू। मित्रांनीच घात केल्याचा कुटुंबाचा संशय। बीडच्या भोंडवे कुटुंबाची न्यायासाठी आर्तहाक। प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींना शिक्षा द्यावी, भोंडवे कुटुंबियांची मागणी। नाशिकच्या येवल्यातील भिंगारेत विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवनदान। बिबट्यावर उपचार केल्यानंतर नैसर्गिक अधिवासात सोडलं जाणार। परळीत हमालाची मुलगी झाली अधिकारी। आरती बोकरे एमपीएससी 2023 मध्ये झाली उत्तीर्ण। अन्न आणि औषध विभागात करणार काम। आरतीचं सर्व स्तरातून कौतुक।